आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या माध्यमातून संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने नौपाडा विभागातील प्रभाग क्रमांक 21 मधील सुमारे 550 ज्येष्ठ नागरिकांना ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या मोफत बस प्रवासासाठी स्मार्ट कार्डचं मोफत वाटप करण्यात आलंय। या उपक्रमाला आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य प्रतिष्ठान ठाणे वी आर फॉर यू यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या माध्यमातून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले। नोंदणी अर्ज भरण्यापासून ते शुल्क भरणे आणि ते प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या हाती सुपूर्द करणे ही संपूर्ण प्रक्रिया किरण नागती यांच्या टीमने पूर्ण केली आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण न येता या योजनेचा लाभ मिळाला। या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचे माजी सभापती शिवसेना सचिव विलास जोशी, संस्थेचे अध्यक्ष सचिन देशपांडे, कार्यकारिणी सदस्य रमाकांत चौधरी, माधव भिडे, मनोज पिंगळे, विविध भागातील मान्यवर उपस्थित होते। किरण नागती यांच्या माध्यमातून प्रभागात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून ज्येष्ठ नागरिकांसाठीही विविध योजना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। या स्मार्ट कार्ड वाटप उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसची प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जे खरं तर आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण परिवहन सेवेच्या माध्यमातून जसं साहेबांनी 60 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवा सुरू केली, पण स्मार्ट कार्ड ही एक नवीन संकल्पना आणली आणि त्या स्मार्ट कार्डला एक रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ती रजिस्ट्रेशन फी, या सगळ्या गोष्टी किंवा मग तो फॉर्म भरून मग तिथे देणं, त्याच्यानंतर ते कार्ड मिळणं, ही सगळी प्रोसेस कोणाला त्रास होऊ नये, एकतर हा गरमीचा काळ आहे, त्याच्याकरता आपण आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकूण या प्रभाग क्रमांक 21 मधल्या 550 ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा मोफत ठेवलेली आहे। त्याच्या 2 टप्प्यामध्ये त्याचं वाटप आपण करतोय आणि आज त्याचं दुसऱ्या टप्प्याचं वाटप आपण इथे करतोय। हे स्मार्ट कार्ड प्रत्येकाच्या हातात असलं, आता ते अनिवार्य केलेलं आहे, त्यामुळे कुठलीही म्हणजे ठाणे अंतर्गत असलेली परिवहन सेवेची कुठलीही बस त्यांना खरं पकडता येईल आणि ती मोफत होईल। पण स्मार्ट कार्ड अनिवार्य असल्यामुळे आणि अर्थात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही कार्यरत असल्यामुळे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण हा उपक्रम करतो। नाही, ह्याची तर गरज होती। बऱ्याच लोकांना माहीत नसते आपल्याला काय फुकट मिळते, कशाची काय सोय आहे। सरकार तुम्हाला सगळं काय उपलब्ध करून देते, पण बऱ्याच लोकांना माहीत नसते। आणि ते किरण सर जे आहेत ते हे त्यांचे बरेच उपक्रम आहेत, त्यातला हा एक आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नव्हते, त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि मिळेल तर सुंदर आहे, चांगला हा उपक्रम चांगला आहे। आणखीन त्यांचे कष्ट घेतात ते लोकांसाठी, विशेषतः सिनियर सिटीजन आम्ही अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचा फार हे वाटतं, चांगलं वाटतं। नेहमी इथे सर कार्यक्रम राबवत असतात, आम्ही इथे सहभागी असतो, सगळे सेवेकरी वगैरे एकदम व्यवस्थित सगळं केलं जातं। किरण नागती साहेब आमच्या प्रभागामध्ये खूप चांगलं काम करतात आणि आम्हाला सिनियर सिटीजन लोकांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे जे स्मार्ट कार्ड दिले आहेत त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मनापासून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। माझं नाव नितीन नारायण सोपारकर, मी या हिंदू कॉलनीमध्येच राहतो आहे, समोरच अन्नपूर्णा सहनिवास सोसायटीमध्ये राहतो मी। ज्या टायमाला मी ऑफिसला जर सॅटिसफाईड जात होतो तेव्हा सकाळच्या टायमाला ही कसली गर्दी आहे मला माहीत नव्हतं, पण नंतर समजलं की एवढी सकाळपासून 5 वाजल्यापासून लोक लाईन लावत आहेत आणि हा उपक्रम चालू आहे की TMTचा सिनियर सिटीजन लोकांसाठी परिवहन सेवाचं कार्ड मिळणार आहे असं समजलं होतं। पण नंतर मला समजलं की किरण नागती सरांच्या इथे अधिवेशनातर्फे आपल्याला या गल्लीतल्या लोकांसाठी व नौपाडा विभागातल्या लोकांसाठी हा उपक्रम इथे चालू आहे। त्या टायमाला मी अर्ज इथे दिला आणि आज कमीत कमी 1.5-2 महिन्यानंतर मला काही न करता, म्हणजे तिकडे लाईन न लावता, काही न कष्ट करता मला या संस्थेमार्फत मला हा मोफत कार्ड वाटप मिळालं आहे। मी खरोखर या किरण नागती सरांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो मी। त्यामुळे प्रथम किरण सरांचे मी खूप आभार मानते। आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि वी आर फॉर यूच्या माध्यमातून त्याने अनेक सेवा राबवलेल्या, सिनियर सिटीजनसाठी अनेक सेवा योजलेल्या आहेत।
त्यातीलच एक सेवा म्हणजे परिवहन सेवा. सिनियर सिटीजनसाठी त्यांनी मोफत स्मार्ट कार्ड हे ठेवलेलं आहे की जेणेकरून त्यांना सगळीकडे प्रवास करणे सोयीचे होईल. आत्तापर्यंत त्याने अनेक गोष्टी सिनियर लोकांसाठी केलेल्या आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.